पाठीमागे रानामध्ये वनामध्ये चरत आहेत. ब्रह्मदेवाने सगळ्या गायी वासरं जे आहेत ते गायब केले आणि ब्रह्मलोकात नेऊन ठेवले. सर्वांची जेवणं झाल्यावर आजूबाजूला पाहिलं तर गायी दिसणार. आता देवाला तर माहीत होतं ब्रह्मदेवाची लीला आहे म्हणून. देव काय म्हणाले, गोपाळांनो तुम्ही सगळे शांत इथंच बसा, आता फुल जेवण केले, सर्वांनी आराम करा, विश्रांती घ्या. गायी कुठं आहेत मी शोधून आणतो. म्हणून परमात्मा थोडे बाजूला झाले, मुद्दाम बाजूला झाले की ब्रह्मदेवाने गोपाळांना गायब केले. गोपाळांना बेशुद्ध करून ब्रह्मलोकामध्ये येऊन ठेवले. परमात्म्याने पाहिलं की ब्रह्मदेवाने गायीही गायब केल्या, गोपाळसुद्धा गायब केले. तेव्हा ब्रह्मदेवाची ही लीला लक्षात आली की ब्रह्मदेवाला संशय जडला आहे मनामध्ये. मग देवाने या ठिकाणी एक श्रेष्ठ लीला केली. जेवढ्या गायी, जेवढे वासरं, जेवढे गोपाळ गायब आहेत ना, तेवढ्यांची रूप धारण केली देवाने. जेवढे गायब आहेत तेवढ्यांचे, जशाला तसे. तो गोपाळ जसा दिसाय आहे, त्याचं नाक जसं आहे, प्रत्येक गोष्टीचं सेम टू सेम रूप धारण केले. अहो त्या गोपाळांच्या हातातली काठीसुद्धा परमात्मा बनलेत. त्या गोपाळांच्या खांद्यावरची घोंगडीसुद्धा परमात्मा बनलेत. प्रत्येक गोष्ट, गायींच्या गळ्यात जी घंटी बांधलेली ती सुद्धा परमात्मा बनलेत. आणि देवानं एवढी सगळ्यांची रूपं धारण केली. आणि त्या दिवशी जेव्हा सर्व गोकुळामध्ये प्रवेश करत आहेत गायी राखून येत असताना, एक गोकुळामध्ये वेगळाच आनंद आहे त्या काळामध्ये, त्या दिवशी, की संपूर्ण गायी वासरं एकमेकावर एवढी प्रेम करायला लागलीत. त्या दिवशी गायींना वासरावर एवढं प्रेम दाटून आलं आहे. गवळणींना त्या दिवशी आपल्या लेकरांवर एवढं प्रेम दाटून आलं आहे. इथून मागं कधीसुद्धा त्यांना आपल्या मुलांवर एवढं प्रेम दाटून आलं नव्हतं. पण त्या दिवशी प्रत्येकाला आपल्या लेकरामध्ये जणू काही कृष्ण आहे असं प्रत्येक जण आपल्या लेकराची एवढी मया लाड करायला लागल्यात गवळणी. देवाला ही लीला करून गोकुळवासियांना एक फार मोठं सुख प्रदान करायचं होतं. गोकुळातल्या प्रत्येक गवळणीला वाटायचं कृष्ण माझा मुलगा असाय पाहिजे होता. आणि गायींना सुद्धा वाटायचं की कृष्ण आमचं वासरू असाय पाहिजे होतं. तेव्हा देवाने प्रत्येक मातेची इच्छा पूर्ण केलेली आहे गोकुळामध्ये, प्रत्येक मातेची. आणि प्रत्येकाचं रूप धारण करून गोपाळांचं असं 1 वर्ष परमात्मा राहिलेले आहेत. आणि ब्रह्मदेव ब्रह्मलोकात जाऊन वापस पृथ्वी तलावर पाहण्यासाठी आलेत. ब्रह्मदेवाला किती 1 सेकंद लागला असेल, पण ब्रह्मदेवाचा 1 मिनिट म्हणजे पृथ्वी तलावर 1 वर्ष होतं. वेळेमध्ये फार फरक आहे दोन्हीमध्ये. मग ब्रह्मदेव आले पृथ्वी तलावर तर पाहतात काय की ज्या गायी गोपाळ आपण ब्रह्मलोकात नेऊन ठेवलेत ते तर खाली दिसत आहेत. ब्रह्मदेवाला वाटलं माझ्या माघारी मी आल्यानंतर कोणी आणले का काय, म्हणून बघायला जावं म्हणून परत वर गेले तर ब्रह्मलोकात सुद्धा त्याच गायी आणि गोपाळ आहेत. परत खाली वापस बघायला आले तर त्याच गायी गोपाळ खाली सुद्धा आहे गोकुळामध्ये. तेव्हा देवानं काय केलं, ब्रह्मलोकामध्ये गेले. दारामध्ये जे द्वारपाल सैनिक असतात आणि ब्रह्मदेवाच्या रूपात गेलेत. त्या सैनिकांना म्हणतात आजकाल डुप्लिकेट ब्रह्मदेव फिरत आहेत बरं का बाजारात. माझ्यासारखं रूप घेऊन ढोंगी ब्रह्मदेव फिरत आहेत, म्हणून मी ओरिजिनल आहे. मी मध्ये गेल्यानंतर जर कोणी डुप्लिकेट आला ना त्याला मध्ये येऊ देऊ नका, देवानं सांगितलं. आणि देव ब्रह्मदेवाचं रूप घेऊन ब्रह्मलोकात गेलेत. आता खरा ब्रह्मदेव आला, दारामध्ये सैनिकांनी थांबवलं. महाराज आपण कोण? अरे माझे नौकर असून मला ओळखत नाही, मी तुमचा मालक ब्रह्मदेव. ते सैनिक म्हणाले नाही आमचे मालक तर मघाशीच मध्ये गेलेत आणि त्यांनी सांगून ठेवलं होतं की डुप्लिकेट ब्रह्मा फिरत आहेत, तुम्ही डुप्लिकेट आहात. अरे नाही मी ओरिजिनल आहे. पण सैनिक मानायला तयार नाही तुम्ही डुप्लिकेट आहेत, आमचे मालक तर मघाशीच आतमध्ये जाऊन बसलेत, तुम्ही नाहीत आमचे ब्रह्मदेव. तेव्हा ब्रह्मदेवाला असा धडा मिळाला मोठा की त्यांना ब्रह्मलोकातूनच बाहेर काढण्याची योजना देवानं बनवली अशी की ब्रह्मदेवाशी परेशान झाले. कितीही ओळख द्यायला सांगू लागले, कितीही खुणा सांगू लागले, पण सैनिक म्हणायचे नाही आमचा विश्वासच नाही. शेवटी ब्रह्मदेव रडायला लागले, देवाची माफी मनात माफी मागायला लागले. भगवंताने तेव्हा सगळे गायी गोपाळ घेऊन पृथ्वी तलावर वापस आलेले आहेत. आणि ब्रह्मदेव आता घाबरत देवाकडे आलेले आहेत. देवाची माफी मागतात, क्षमा मागतात. तर ब्रह्मदेवाने
40 श्लोकामध्ये स्तुती गायली देवाची, तेव्हा कुठं देव थोडे हसले. आणि ज्यावेळेस इंद्रानं 7 दिवस पाऊस पाडला, गोकुळवासियांना त्रास दिला, इंद्रानं फक्त 10 श्लोकामध्ये स्तुती गायली तर देव प्रसन्न झाले. पण ब्रह्मदेवाने 40 श्लोकामध्ये स्तुती गायली तरी देव लवकर प्रसन्न झाले नाहीत. कारण काय होतं, दोन्हीमध्ये फरक काय होता? इंद्राने जरी त्रास द्यायला पाहिला, पण कृष्ण आणि गोकुळवासी एकत्र आले होते 7 दिवसासाठी. पण या ठिकाणी ब्रह्मदेवाने कृष्णाला आणि गोपाळांना, गायींना अलग केले 1 वर्षासाठी. म्हणून देवाला राग आला होता. कारण देवाला भक्तापासून जो अलग करतो ना, देवाला त्याचा तिरस्कार वाटतो. ब्रह्मदेवाने फार स्तुती, फार विनंती केल्यावर मग देव प्रसन्न झाले आणि देवानं मग ब्रह्मदेवाला माफ केलेलं आहे. तेव्हा रानामध्ये अघासूर नावाचा अजगर मारला, त्याच दिवशी ही लीला घडली होती. अघासुराचा वध केल्यानंतर ही लीला घडली. त्यामुळं 1 वर्ष गायी गोपाळ हे गायब असल्यामुळं त्यांनी अघासूर वधाची ही लीला कथा 1 वर्षाला आपल्या घरी सांगितलेली आहे, असे शुकाचार्य सांगतात. त्यानंतर मग त्या गोकुळाच्या जवळ एक तालवन नावाचं वन होतं. त्याच्यामध्ये ताल नावाचे वृक्ष होते, त्याचे मधुर असे फळं होती. पण ती बाग होती कंसाची. कंसाने त्याच्यावर अधिकार गाजवलेला त्या वनावर. आणि कंसाचा एक असुर होता, राक्षस धेनुकासूर नावाचा. तो त्या तालवनाचं रक्षण करायचा. तो एका गाढवाच्या रूपात त्या ठिकाणी राहायचा. एके दिवशी गोपाळांनी देवाकडे इच्छा प्रकट केली, कृष्ण आम्हाला तालवनामध्ये जाऊन तालवृक्षाचे फळं खायची इच्छा आहे. देव म्हणाले, तुमची इच्छा मी पूर्ण करेन. पण गोपाळ म्हणाले, त्या ठिकाणी कंसाचा राक्षस धेनुकासूर राहतो, फार भयंकर आहे, तिथं जाणारा कोणीच वापस येत नाही. जो कोणी त्या वृक्षाची फळं खायला जातो त्याला तो धेनुकासूर मारून टाकतो. देव म्हणाले, तुम्ही चिंता करू नका. कृष्ण आणि बलराम यांनी सर्व गोपाळांना घेऊन तालवनात जातात. सर्व गोपाळांना पोटभर तालवृक्षाची फळं खाऊ घातली. आणि धेनुकासूर जेव्हा युद्धाला आला, देवानं आणि बलराम दादाने दोघांनी मिळून त्या असुराचा नाश केला. तर बलराम दादाने धेनुकासुराचा वध केला. आणि त्यानंतर देवाला अजून एक लीला करायची होती की यमुना नदीमध्ये एक डोह होता कालिया नावाचा. त्यामध्ये एक कालिया नावाचा विषारी असणारा खूप मोठा नाग राहत होता. त्याला 100 फणे होते त्या नागाला, फार भयंकर विषारी. तो नाग यमुना नदीमध्ये येऊन एका डोहामध्ये राहिला होता. त्यामुळे संपूर्ण यमुनेचं पाणी विषारी बनत चाललं होतं. जे काही प्राणी, पशु, पक्षी ते पाणी पिऊ लागले, ते मरण पावू लागले. म्हणून देवाला कालियामुक्त डोह करण्यासाठी, यमुना नदीतून त्याला घालून देण्यासाठी देवाने कालियामर्दन लीला केली, असं शुकाचार्य सांगतात. मग ही लीला कशी केली तर कृष्णाला त्या दिवशी कालियामर्दन लीला करायची